योद्धा न्यूज मराठी. 95 वर्षांच्या आजोबांच्या घरात झालेली 4.20 लाखांची घरफोडी उघड. ओतूर पोलिसांकडून शेजारीच राहणारा आरोपी गजाआड, 100% मुद्देमाल जप्त. ओतूर जुन्नर तालुक्यातील नेतवड कुटेमळा येथे एका 95 वर्षीय वयोवृद्ध आजोबांच्या घरात झालेली 4,20,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी उघडकीस आणण्यात ओतूर पोलिसांना अवघ्या 2 दिवसात यश आले. पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादीच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीला गेलेला 100% मुद्देमाल 7 तोळे सोने हस्तगत केलाय. पोलिसांच्या या कामगिरीचं जुन्नर तालुक्यातून कौतुक होत आहे. पोटमाळ्यावरील पेटी फोडून केली होती चोरी. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजे नेतवड येथील कुटेमळा येथे राहणारे बजाबा महादू कुटे वय 95 वर्ष यांनी आपल्या पत्नीचं सोन्याचे दागिने घराच्या पोटमाळ्यावरील एका पेटीत जपून ठेवले होते. दिनांक 1 मे 2026 ते 7 मे 2026 दरम्यान अज्ञात चोरानं घराच्या पोटमाळ्यावर प्रवेश करून पेटीचा कडी कोयंडा तोडून आत ठेवलेले दागिने चोरून नेले. चोरीला गेलेल्या दागिन्यांचा तपशील: 1,80,000 रुपये किमती, 3 तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र, 1,50,000 रुपये किमतीचे 2.5 तोळे वजनाचे 6 सोन्याचे पान आणि 1 पुतळा, 30,000 रुपये किमतीची अर्धा तोळ्याची सोन्याची नथ, 60,000 रुपये किमतीची 1 तोळा वजनाची सोन्याची पेटी, एकूण 4,20,000 रुपये किमतीचे 7 तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर बजाबा कुटे यांचे सुपुत्र तान्हाजी बजाबा कुटे वय 56 वर्ष यांनी 11 मे 2026 रोजी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 130/2026 भारतीय न्याय संहिता BNS कायदा कलम 331(3) आणि 305 अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला होता. शेजारीच निघाला चोर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या. गुन्हा दाखल झाल्यानंतर ओतूर पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीनं फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी फिर्यादीच्या घराच्या शेजारीच राहणाऱ्या संशयिताला ताब्यात घेतले. अभिषेक खंडू कुटे वय 32 वर्ष, मूळ राहणार नेतवड कुटेमळा, तालुका जुन्नर, सध्या राहणार टिटवाळा, ठाणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. 13 मे 2026 रोजी आरोपी अभिषेक कुटे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यानं चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले 3 तोळ्याचे मणिमंगळसूत्र, 2.5 तोळ्याचे 6 सोन्याचे पान व 1 पुतळा, अर्धा तोळ्याची नथ आणि 1 तोळा वजनाच्या सोन्याच्या 2 पेट्या असा 4,20,000 रुपये किमतीचा 7 तोळे वजनाचा संपूर्ण मुद्देमाल जप्त केलाय. आपले हक्काचे दागिने परत मिळाल्यामुळे वयोवृद्ध कुटे कुटुंबानं समाधान व्यक्त करत पोलिसांचं आभार मानलेत. नागरिकांना आणि ग्रामपंचायतींना पोलिसांचं आवाहन: नागरिकांनी आपल्या घरातील मौल्यवान दागिने आणि रोख रक्कम नेहमी सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तसेच गावातील सुरक्षितता वाढवण्यासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घेऊन गावातील मुख्य चौकांमध्ये व संवेदनशील ठिकाणी जास्तीत जास्त CCTV कॅमेरे बसवावेत, असे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी केले. या पथकानं केली धडक कारवाई. सदरची यशस्वी कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप सिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक माननीय धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, पोलीस हवालदार बाळशिराम भवारी, पोलीस कॉन्स्टेबल विशाल गोडसे, पोलीस कॉन्स्टेबल आशिष जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल योगेश उकिरडे यांच्या पथकानं केली.